Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Amen. We have been studying about intimacy with God. आणि देवाबरोबर जे नातेसंबंधाबद्दल आपण शिकत आहे. This is the third and the last Sunday that we will finish this message. हा तिसरा रविवार आणि शेवटचा रविवार असणार आहे. या विषयाबद्दल आपण शिकणार आहे. How to have close relationship with Jesus. येशू ख्रिस्ताबरोबर जवळीकचं नातं आपण कसं बांधू शकतो. See how science says that sun is like central point for this what we say ग्रहांसाठी planet kingdom. आणि सायन्स आपल्याला सांगतो की सायंटिस्ट आपल्याला सांगतो की सूर्य जो आहे त्या आपल्या सर्व ग्रहांसाठी हा मुख्य भाग आहे. The same way our relationship with Jesus is the central point of everything that is connected with our lives. त्याच प्रकारे येशू ख्रिस्त सुद्धा आपला सेंटर पॉइंट आहे ज्याच्या बरोबर आपण सर्वजण त्याच्या बरोबर जुडले जातो. If you don't have relationship with Jesus, you will fail in many things. जर तुमचं जर येशू ख्रिस्ताबरोबर नाते संबंध जर चांगलं नसेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही अपयशी ठरणार. Because Jesus said you can do nothing without me. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे तुम्ही माझ्या वेचून तुम्ही काही करू शकत नाही. It is not enough that you are just taking the name of Jesus. फक्त येशू ख्रिस्ताचं नाव घेणे हे तुमच्यासाठी पुरेसे नाही आहे. Yes, that's why Jesus said in Matthew 7:21 that if you say Lord, Lord, that is not enough. म्हणून मत्ती 7 अध्याय 21 वचन मध्ये सांगत आहे येशू स्वतः म्हणत आहे तुम्ही मला फक्त प्रभूजी प्रभूजी म्हटला तर एवढं पुरेसे नाही. That's not enough. हे तुमच्यासाठी पुरेसे नाही You आहे. just take name of Jesus. No, everything won't work. आणि फक्त आपण येशूचं नाव घेत आहे हे या गोष्टीद्वारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या असं नाहीये. You should have relationship with Jesus. तर येशू ख्रिस्ताबरोबर तुमचे नातेसंबंध तुम्हाला बनवायचा आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Today let us read from the book of Psalms 51 verse number 7. आणि स्तोत्र संहिता 51 आणि 7 वचन आपण वाचणार आहे. Psalm 51 verse 7. स्तोत्र 51 आणि 7 वचन. Purge me with his soap and I shall be clean. Wash me and I shall be whiter than snow. स्तोत्र संहिता 51. Somebody may read this verse in Marathi. Yeah, here David is praying that he is asking God to clean him with his soap. आणि या ठिकाणी दावीद या ठिकाणी प्रार्थना करत आहे की परमेश्वर तू माझं अंतःकरण शुद्ध कर. अंतःकरण आहे तिथं माझ्या पापाला शुद्ध करून सांगत आहे. बायबल कसं आहे तसं सांगायचं काय बदलायचं नाही. बायबल से पर्ज मी विथ सोप अँड आय शॅल बी क्लीन. आय शॅल बी क्लीन. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे यहोवाने मला पापमय कर म्हणजे मी निर्मल होईल. येस गॉड यू क्लीन मी. तो म्हणत आहे तू मला शुद्ध कर. दिस शुड बी आवर डेली प्रेयर. आणि हे आमचं दररोजची प्रार्थना असणं गरजेचं आहे. इन द बुक ऑफ जॉन चॅप्टर 15 आणि योहानाचा 15वा अध्याय जीसस सेड येशू या ठिकाणी म्हणत आहे that my father will purge you, cleanse you. आणि माझा पिता हे तुम्हाला शुद्ध करेल. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So that's why Jesus said you abide in me. म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही माझ्यामध्ये राहावा. Hallelujah. Hallelujah. See, when we abide in Jesus, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये राहतो God will cleanse us and he will bring us more closer to him. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला शुद्ध करतो आणि खूप जवळीक त्याला तो आपल्याला घेऊन जातो. If you want to have close relationship with God, जर तुम्हाला देवाबरोबर जवळीकचा नाता संबंध घडवायचा असेल holiness is very important. पवित्रता हे खूप महत्वाचं आहे. You should live a holy life. Only at that time you can have closeness or the intimacy with Jesus Christ. जर तुम्ही पवित्र जीवन जगत असाल त्यावेळेसच तुमचे जे नाते संबंध आहे येशू ख्रिस्ताबरोबर तो अधिक आणि अधिक घनिष्ठ होणार आहे. If you are not living a holy life, जर तुम्ही पवित्र जीवन जगत नसाल you cannot enjoy that fellowship with God. तर देवाबरोबरचं जे नाते संबंध आहे त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. And who will cleanse us? आणि आपल्याला शुद्ध कोण करणार आहे? God will cleanse us. परमेश्वर आपल्याला शुद्ध करणार आहे. God will make us holy. आणि परमेश्वर आपल्याला पवित्र बनवणार आहे. Hallelujah. 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 So here that's why David is praying. मग या ठिकाणी दावीद प्रार्थना करत आहे. God, you cleanse me, God. परमेश्वरा तुम्हाला शुद्ध कर. I will be whiter than snow. आणि बर्फाहून मी शुभ्र असेल म्हणून तो सांगत आहे. Hallelujah. Hallelujah. You know,
washing is a daily process. आणि स्वच्छ करणं हे दैनंदिन दिवसाचा एक क्रिया आहे. In the Old Testament, आणि जुना करारामध्ये they used to worship in a tabernacle during the days of Moses. आणि मोशेच्या काळामध्ये ते निवास मंडप मध्ये त्यांनी देवाची स्तुती आराधना करायचे. And whenever priests want to go to the holy place, आणि ज्यावेळेस त्या याजकाला त्या पवित्र स्थानामध्ये जायचं होता, there was a laver. आणि त्या ठिकाणी एक पाणीचा एक घडा असायचा, गंगा असायचा. In Marathi it's called Ganga. So they used to wash their hands. त्या ठिकाणी तो याजक आपला हात धुणार, and they used to wash their feet. आणि तो आपला पाय धुणार. And then they will go into the holy place. आणि मग तो पवित्र स्थानामध्ये तो जाणार. Afterwards they come out. त्यानंतर तो बाहेर यायचा. Again they will wash their hands and feet. पुन्हा तिने आपले हात आणि आपले पाय धुवायचे. And they will go to the altar. आणि मग त्यांनी त्या वेदीजवळ जाणार. If they want, after 1 minute, आणि एका मिनिटानंतर, if they want to go again in the holy place, पुन्हा जर त्यांना जर त्या पवित्र स्थानामध्ये जायचं असेल, they won't say like this, just now I washed my hands and legs, why should I will just enter. ते असं म्हणत नव्हते, आताच तर मी प्रवेश केलेला आहे, मी पुन्हा कशाला माझा हात धुवून मी तसंच जातो. आता तो धुतलेला आहे, परत कशाला जायचं असं म्हणत नव्हते त्यांनी. So they used to, again they have to wash. ते पुन्हा आपले हात धुवायचे. And again they enter into the holy place. आणि पुन्हा त्यांनी त्या पवित्र स्थानामध्ये जायचे. See, whenever we want to meet God, ज्या वेळेस आपल्याला परमेश्वराला भेटायचा असतो, they were cleaning their hands and feet. त्या लोक आपले हात आणि आपले पाय धुवून घ्यायचे. Holiness is very, very important. पवित्रता आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. Without holiness you cannot meet God. पवित्रता बिना आपण येशूला भेटू शकणार नाही. That's why Jesus said, म्हणून येशू या ठिकाणी म्हणत you आहे, abide in me, मी माझ्यामध्ये राहावा, my God will clean you, आणि माझा पिता तुम्हाला शुद्ध and करेल, you will bear more fruit. आणि मग तुम्ही अधिक फळ देणार. See, all these are interconnected. आणि हे सर्व ज्या गोष्टी आहेत एकमेकांना जुडलेले आहेत. Holiness, पवित्रता, or intimacy with Christ, किंवा येशू बरोबरचे नातेसंबंध, bearing fruits, फळ देणे, being success in our lives, आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी असणे, all these are connected. हे सर्व गोष्टी एकमेकांना जुडलेले आहेत. They are not separate. ते वेगळे नाहीयेत. So that's why I said, if you just take the name of Jesus, it is not enough. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही फक्त येशूचं नाव घेतलं हे तुमच्यासाठी पुरेसे नाहीये. So we should meet God every day with holiness. तर पवित्रतानं दररोज आणि दररोज आपल्याला देवाला भेटणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. There are 3 stages in sanctification. आणि शुद्धतेमध्ये 3 पायरी आहेत. Okay, before we go, let me tell, one day Jesus was washing all the disciples' feet. आणि एक दिवस येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांचे पाय धुत होता. And when Jesus came to Peter, आणि ज्यावेळेस येशू पेत्र जवळ आलेला आहे, Peter said, पेत्र म्हणत आहे, Lord, you don't wash me, don't wash my feet. पेत्र म्हणत आहे, तू माझा पाय धुवू नकोस. Then Jesus said, मग येशू म्हणाला, if I don't wash your feet, जर मी तुझा पाय जर धुतला नाही, you don't have part in me. तर तुझा माझ्यामध्ये सहभागिता नसेल. See, washing and having part in Jesus are interconnected. आणि पाय धुणे आणि देवाबरोबरचे नातेसंबंध हे एकमेकांना जुडलेले आहेत. Pastor, I am praying very nicely, Pastor. पास्टर, मी दररोज प्रार्थना खूप चांगलं करत आहे. But how is your life? पण तुमचं जीवन कसं आहे? Are you living a holy life? मी पवित्र जीवन जगत आहे का? Pastor, every day I go to church, every Sunday I go to church, Pastor. पास्टर, दर रविवारी मी चर्चला जात आहे. But how is your life all other days? पण आठवड्यातली बाकीच्या दिवसामध्ये तुमचं जीवनशैली कसं आहे? So if you attend every Sunday, if you attend the church every Sunday, don't consider yourself better than the others. आणि जर तुम्ही फक्त रविवारच्या दिवशी चर्चला येत आहे म्हणून तुम्ही स्वतःला दुसऱ्यांपेक्षा चांगले समजू नका. You are praying more, don't consider you are better than the others. तुम्ही चांगलं प्रार्थना करत आहे, खूप वेळ प्रार्थना करत आहे म्हणून दुसऱ्यांपेक्षा तुम्ही चांगले आहेत असं समजू नका. You are a good singer, you are a good musician, don't consider you are better than others. तुम्ही चांगले गीत म्हणत आहे, चांगले म्युझिक वाजवत आहे असं समजू नका तुम्ही दुसऱ्यांपेक्षा चांगले आहे. You are preaching good word, don't consider yourself better than others. तुम्ही जर चांगले संदेश देत आहे तर असं समजू नका तुम्ही दुसऱ्यांपेक्षा चांगले आहेत. Jesus is interested in our holiness. तर येशू ख्रिस्ताला आपल्या पवित्रतामध्ये इच्छा आहे, इच्छुक आहे. Yes, that's why Jesus said, if I don't wash your feet, you don't have share with me. म्हणून येशू पेत्र म्हणत आहे, जर मी तुझा पाय जर धुतला नाही तर तुझ्यात आणि माझ्यामध्ये सहभागिता होणार नाही. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So there are 3 stages in sanctification. आणि शुद्धीकरणामध्ये 3 पायरी आहेत. Last week we have seen 2 kinds of sin.
आणि मागच्या आठवड्यामध्ये 2 प्रकारचे पाप आपण पाहिलेला Can आहे. you please remember? तुम्हाला आठवत आहे का? देहाचे आणि आत्म्याची. आत्म्याचे. ओके. सो अशुद्धता कुठे कुठे असते? Where all we have defilement or the sin in our body and the sin in our spirit. आणि आपल्यामध्ये अशुद्ध कोणत्या कोणत्या भागामध्ये? आपल्या शरीरामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे. Though the defilement of the spirit means defilement of our mind. आणि आत्म्याचं अशुद्धता म्हणजे आपल्या मनाची अशुद्धता आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So now we have a question. मग आता आपल्याकडे एक प्रश्न आहे. Pastor, Jesus cleansed us. येशू ख्रिस्ताने तर आपल्याला शुद्ध केलेला आहे. He made us holy. तो आम्हाला पवित्र केलेला आहे. But still we make mistakes, still we commit sin. तरी सुद्धा आपण चुकतो आणि आम्ही पाप करत आहे. So what is this? मग हे कसं काय? Listen to this. आता काळजीपूर्वक ऐका. This is interesting. आणि खूप महत्वाचं आहे. See, cleansing or the sanctification is a lifelong process. आणि शुद्धीकरण हे आपल्या जीवनभराची शैली आहे किंवा कार्य आहे. Sanctification will finish when Jesus will come to the earth. आपले शुद्धीकरण त्यावेळेस थांबेल जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येणार आहे. तब तक रोज every day since till then our cleansing process will be going on. तोपर्यंत आपला जे शुद्धीकरणाची जो प्रक्रिया आहे तो दररोज आणि दररोज चालू राहणार आहे. When it has begun. आणि तो कधी सुरुवात झालेली आहे? The first stage began when we are born again. तो पहिली जी पायरी आहे त्यावेळेस सुरुवात होते ज्यात आपण आपलं विश्वासामध्ये आपण पुन्हा जीवित होतो. On the day that you believed in Jesus, at that time the cleansing process began in our lives. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून तुम्ही स्वीकारता त्या दिवसापासून तुमचा जो शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे तो सुरुवात होतो. जिस दिन आपने अगर आप कल यीशु में विश्वास रखा है तो कल से परमेश्वर क्या किया? आपको पवित्र बनाना चालू कर दिया. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल, तारणारा म्हणून स्वीकारला असेल, मग तो कालपासून तुमचं शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. Amen. हालेलुया. अगर आप 10 साल पहले यीशु पर विश्वास रखे हैं तो 10 साल पहले यीशु ने आपके अंदर पवित्र बनाना वो चालू कर दिया है. जर 10 वर्ष अगोदर जर तुम्ही येशूला स्वीकारला असेल तर तो 10 वर्ष अगोदर पासून शुद्धीकरण चालू केलेलं आहे. और so this sanctification, in this sanctification, I myself and God, we both are involved. आणि या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः आणि परमेश्वर जोडलेले आहेत. People who attend our Bible study, they know this. आणि जे लोक बायबल स्टडी मध्ये येतात या गोष्टी त्यांना माहिती आहेत. In born again experience, आणि पुन्हा विश्वास नवीन जन्म घेण्याच्या अनुभवामध्ये, so only God has the part. We don't have any part. फक्त देवामध्ये त्याचा तो भाग असतोय, आपल्यामध्ये आपण काही करत नाही. नवीन जन्म जब हम लेते हैं उसमें हम कुछ नहीं करते. नवीन जन्म या नूतन जन्म जो है वो सिर्फ परमेश्वर ही करता है. नवीन जन्म ज्यावेळेस आपण घेतो त्या भागामध्ये आपण काही करत नाही, फक्त परमेश्वर तो त्याचं कार्य करत असतो. लेकिन इन सैंक्टिफिकेशन, पण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये I have some responsibility. God has some responsibility. माझी काही जबाबदारी आहे आणि परमेश्वराची पण काही जबाबदारी आहे. Let us think for in one family. आता समजून घ्या की एका कुटुंबामध्ये 2 people got saved at the same time. आणि 2 लोकांचे तारण एकाच दिवशी झालेलं आहे किंवा एका वेळामध्ये झालेले आहे. And they both started going to church, started reading Bible. आणि ते दोन्ही लोक मंदिराला जाण्यास सुरुवात केली आणि पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात केलेली आहे. So 1 year passed, 2 years passed, 10 years passed. 1 वर्ष झालेलं आहे, 2 वर्ष झालेले आहे, 10 वर्ष झालेले आहेत. After 10 years, 10 वर्षानंतर you keep both of them here. त्या दोघांना तुमच्या समोर तुम्ही ठेवा. Then who is more holy now? मग आता कोण सगळ्यात जास्त पवित्र आहे? It depends on individual person. तर ते त्यांच्या वैयक्तिक जीवन शैलीवरती अवलंबून राहतो. We can't say, Pastor, we both got saved at the same hour, at the same second, and after 10 years, we both will be living with the same degree of holiness. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की पास्टर आमचं तारण त्याच दिवशी, त्याच तासाला, त्याच सेकंदामध्ये झालाय आणि 10 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही येता तर तुम्ही त्याच प्रकारच्या शुद्धीकरणामध्ये, तुम्ही समान शुद्धीकरणामध्ये, पवित्रतामध्ये जगत आहे, असं होत नाही. हम दोनों
का पवित्रता एक जैसा रह नहीं सकता। दोघांची पवित्रता एक राहू शकत नाही। पवित्रता से रहना ये आप पर है। पवित्र राहणं हे तुमच्या वैयक्तिक जीवनावर अवलंबून आहे। हालेलुया, 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 हालेलुया। So that sanctification began when you believe on the day that you believed in Jesus. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता त्या दिवसापासून तुमचं शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरुवात होतो। Amen. आमेन। Hallelujah. हालेलुया। We'll not read, you just write down. आपण ती वाचणार नाही, फक्त तुम्ही हे शास्त्र भाग लिहून घ्या। So here that okay, I think we supposed to read, but we don't have more time. Let me just explain. In Titus chapter 3 and verse 5, तिथाचं पत्र याचं 3 अध्याय आणि 5 वचन, I think we need this one we need these words in Marathi. We have to read. आणि मराठी मध्ये आपल्याला वाचायचं आहे। Yeah, washing of regeneration and renewal in the Holy Spirit. Titus 3:5. तिथाचं पत्र याचं 3 अध्याय आणि 5 वचन। Yeah. When sanctification began, आणि शुद्धीकरण कधी सुरुवात होतो? कधी सुरुवात होतो? परमेश्वर आपको पवित्र बनाना कब चालू कर दिया? हाँ, वाचा लवकर। ज्यांना मिळाले त्यांनी वाचा। टायटस 3:5. तिथाचं पत्र याचं 3 अध्याय आणि 5 वचन। आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्थान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण, त्याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार। हा, एक मिनिट, एक मिनिट, अर्धा भाग वाचा, अर्धा भाग पासून वाचा, ते शब्द पाहिजे मला। वाचा आणि एकदा वाचा। तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्थान। थांबा, नव्या जन्माचे स्थान। स्नान म्हणा माझ्या नंतर म्हणा। स्नान काय? स्नान, नव्या जन्माचे स्नान, नवीन जन्माचे स्नान। बोलो, सभी लोग बोलो, नवीन जन्माचे स्थान, नवीन जन्माचे स्नान। ये क्या है? जिस दिन आप यीशु पर विश्वास किया है, उस दिन परमेश्वर ने आपको स्नान डाल दिया। ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलाय त्या दिवशी पवित्रताचं स्नान येशू ख्रिस्तानं तुम्हाला दिलेलं आहे। एक बच्चा पैदा होता है, माँ के कोख से बाहर आने के बाद उसे क्या करते हैं? धोते हैं उसको। ज्यावेळेस एका मुलाचा जन्म होतो, बाळाचा जन्म होतो, त्यावेळेस पहिल्यांदा काय करतात? त्या बाळाला आपण आंघोळ घालतो। आमेन, आमेन। पानी से स्नान करवाते ना उस बच्चे को। त्या पाण्याने आपण त्याला धुतो। उसी तरह जिस दिन आपको एक नवीन जन्म मिलता है, जब आप यीशु पर विश्वास रखते हैं, वो भी आपको क्या करेगा? अभी अभी ये बच्चा पैदा हुआ है, वो भी आपको धो देगा। मग त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुमचा नवीन जन्म होतो, ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवता, तुमचा एक नवीन जन्म झाल्यामुळे त्या लेकराला तो पवित्रतेच्या स्नान तो देतो। जो भी पाप और गंदगी हमारे शरीर में, हमारे मन में, हमारे जीवन में, सब कुछ वो धो देता है। आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामधले जे काही पाप आहे, जे काही घाण आहे, तो त्याच्या पवित्रतेने तो धुवून टाकतो। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सो दैट इज द फर्स्ट स्टेज ऑफ सैंक्टिफिकेशन। आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा हा पहिली पायरी आहे। आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया। सो दैट इज द फर्स्ट स्टेज how it began in our life। आणि हा पहिली पायरी आपल्या जीवनातली सुरुवात झालेली आहे। और एक बार पढ़ो वो शब्द, तो पुन्हा एकदा तो शब्द आपण वाचणार आहे। नव्या जन्माचे स्नान नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण। पवित्र आत्मा ने केलेले नवीकरण। तो आपको स्नान भी डाल दिया, आपको पवित्र बनाए यीशु ने, और पवित्र आत्मा से एक नवीन जन्म भी उसने आपको दिया है। आणि परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्याला तो आंघोळ घालतो, तो पवित्रताचा स्नान देतो, पवित्र आत्म्यानं तो शुद्ध करतो आणि तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये तो घालतो। हाँ, इतना यीशु पर विश्वास रखना इतना आसान नहीं है। आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं एवढं सोपे नाहीये। परमेश्वर को बहुत कुछ करना पड़ता है। आणि येशू ख्रिस्ताला बरेच गोष्टी करावा लागतो। हाँ, जो प्रेग्नेंट है, जिसको बच्चे हुए, आप उन्हें पूछो। जे स्त्री गर्भवती आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता, ये बच्चा
कोख में आता है, ज्यावेळेस तो बाळ आपल्या तिच्या गर्भामध्ये असते, माँ बाप को क्या क्या करना पड़ता है, कितना सहना, कितना तकलीफ सहन करना पड़ता है। त्या स्त्रीला किती वेदनातून जायला लागते, काय काय त्रास सहन करायला लागते, तिला विचारू शकता। ये सब परमेश्वर को हुआ है, आणि या सर्व गोष्टी त्या देवाला झालेल्या आहे। इतना तकलीफ से, दर्द से परमेश्वर ने आपको एक नया जन्म दिया है। आणि इतक्या वेदनामध्ये, त्या त्रासामध्ये परमेश्वरानं तुम्हाला जन्म दिलेला आहे। हालेलुया, हालेलुया। द फर्स्ट स्टेज है, आणि तो पहिला जो पायरी आहे। एंड देन सेकंड स्टेज इज वी ग्रो इन सैंक्टिफिकेशन। आणि दुसरी जी पायरी आहे, आपण शुद्धतेमध्ये आपण वाढत जातो। हालेलुया, हालेलुया। वी ग्रो इन सैंक्टिफिकेशन, शुद्धीकरणच्या प्रक्रियेमध्ये आपण वाढत जातो। एक बार बच्चा को वंस बेबी वॉज गिवन बाथ, इज इट एनफ? जर त्या एका बाळाला फक्त एकदाच आंघोळ दिलं तो पुरेशी आहे का? That child needs bath every day. त्या बाळाला दररोज आंघोळीची गरज आहे। In the same way, we also need spiritual cleansing every day. त्याच प्रकारे आम्हाला सुद्धा पवित्र स्नानाची गरज आहे। हर रोज हम खुद को पवित्र बनाना है। दररोज आपल्याला स्वतःला पवित्र करण्याची गरज आहे। आमेन कोई नहीं बोले, आमेन कोणी म्हणत नाहीये। हालेलुया, हालेलुया। हर रोज हमें पवित्र बनना है, दररोज आपल्याला पवित्र बनायचं आहे। Amen. Amen. In Romans 6:19, रोमकरासपत्राचं 6वा अध्याय 19 वचन, and Paul says like this, आणि पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, Romans 6:19, रोमकरासपत्राचं 6वा अध्याय I speak after the manner of men because of the infirmity of your flesh, for as you have yielded your members servants to uncleanness and to iniquity, even so now yield your members servants to righteousness and to holiness. 6:19 तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे, कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार यास गुलाम असे। थांबा, तुमच्या अवयव, युअर मेंबर्स, यू सरेंडर टू अनक्लीननेस, आणि तुमचे जे अवयव आहे, शरीराचे अवयव आहे, तुम्ही अशुद्धताला तुम्ही गुलाम म्हणून तुम्ही स्वीकार देऊन टाकलेला आहे। लिसन टू मी, लुक एट मी, आता तुम्ही माझ्यावर पहा। एव्हरीवन शुड नॉट ओपन द बायबल, सर्वजण पवित्र शास्त्र उघडू नका। ओके, नाउ लिसन, आता ऐका। यू ओपन नाउ अगेन डोंट ओपन, कीप ऑन सर्चिंग द बायबल। आता ती शोधत बसू नका, फक्त जरा ऐका। लिसन, ऐका। when somebody reads, you stop. ज्यावेळेस एका व्यक्तीने वाचन काढलेला त्यावेळेस थांबून थांबा। Listen, आता ऐका। so here before you believe Jesus, तुम्ही येशूवर विश्वास ठेवायच्या अगोदर all your members were servants of uncleanness. तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव ते अशुद्धतेचे गुलाम होते। When you were born, ज्यावेळेस तुमचा जन्म होतो, you started growing. तुमचा वाढ होऊ लागलेला आहे। As you started growing, आणि जसं तुमचा वाढ होत आहे, you started committing sin. तुम्ही पाप करायला सुरुवात केलेला आहे। पहली बार हमने किस तरह के पाप करते हैं बचपन में? आणि लहान असताना आपण आपली पाप काय असू शकतो? एक छोटा लड़का है, बच्चा है, बेटी है, बेटा है, बचपन में क्या क्या पाप करना सीखना चालू करता है। आणि ज्यावेळेस लहान बाळ असतो, तो मुलगा किंवा मुलगी असते, तो कोणत्या प्रकारचे पाप करायला शिकतो? उससे पहले और क्या सीखता है? उससे पहले त्याच्या अगोदर तो काय शिकतो? वो कंट्रोल करना सीखता है, तो ताबा करण्यासाठी तो शिकतो, वो रोना चालू करता तो है, रडायला सुरुवात करतो, पूरा घर का फोकस आणि आपल्या रडण्याद्वारे प्रत्येक घरातल्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करतो। सब लोग भाग के जाते, सर्व लोक त्याच्याजवळ पळत जातो, पूरा घर को कंट्रोल करता है, पूर्ण घराचा ताबा तो मिळवतो। बचपन से ये आदत आ गया हमें, लहानपणापासून हा सवय आपल्यामध्ये आहे। बड़े होते होते आणि जसं मोठं होत जातं, सबको कंट्रोल करना चाहते हम, सर्वांना आपण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो। सभी लोग हमारे नीचे चाहिए, सर्व लोग माझ्याच खाली असायला पाहिजे, मैं जो बोलता हूँ वो सुनना चाहिए, मी जे बोलत तेच ऐकायला पाहिजे। ये शैतान का गुण नहीं है, आणि हे शैतानाचं गुणधर्म आहे। परमेश्वर भी ऐसा नहीं करता। परमेश्वर असं करत नाहीये। परमेश्वर एक बात बोलता है, सुनता है तो सुनना है तो नहीं। देव एक गोष्ट बोलतो, तो ऐकत असेल तर ऐकू दे, नाही तर तो सोडून टाक। शैतान वैसा नहीं कहता, शैतान तसं नाही करत, तुझे सुनना ही है, तुला ऐकलाच पाहिजे, नहीं सुने तो देख मैं क्या करूंगा, तू ऐकला नाहीस तर बघ मी काय करणार। बच्चे उधर से चालू होता है, आणि लहान लेकर तिथून सुरुवात करतात, उसके बाद में आणि मग त्यानंतर धीरे धीरे हळूवार दे स्टार्ट क्रॉलिंग,
ते रांगू लागतात and they eat mud, ते माती खाऊ लागतात and mommy will and it will wipe the mouth. आणि आपले तोंड पुसून टाकतात. Mommy will come and ask, did you eat mud? आई येऊन विचारते तू माती खाल्लास काय? The child will say no. मग ते बाळ म्हणते नाही मी खाल्लेलं नाहीये. They start telling lies. तो खोटं बोलायला सुरुवात केलेला आहे. Here Paul says, या ठिकाणी पाऊल म्हणत आहे before you believe in Jesus, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायच्या अगोदर you surrendered all your members to uncleanness. तुझे शरीरातले अवयव तू अशुद्धताला तू गुलाम म्हणून स्वीकारत आहेस. तेरा शरीर को पाप करने को सौंप दिया था, उसी तरह तू अब तेरा शरीर को अच्छाई करने में, पवित्रता करने में सौंप दे. येशूवर विश्वास ठेवायच्या अगोदर जसं तू आपला शरीर तू त्या पापाला गुलाम म्हणून सोपवलेला होतास, आता त्याच पद्धतीनं येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवल्यानंतर तू पवित्रतामध्ये चालण्यासाठी तू आपला शरीर गुलाम म्हणून तू जे as the child was growing, आणि जसं तो लेकरू आता वाढत आहे it was growing in the sin. तो पापामध्ये वाढत आहे. Amen. आमेन. समझ में आ रहा है क्या? मला समजत आहे का? कौन आमीन ही नहीं बोल रहे? कोणी आमीन म्हणत नाहीये. तुम्हें आमीन नहीं बोले ना, मुझे तकलीफ होता है. तुम्ही आमीन म्हणत नाही तर मला त्रास होतो. आपका समझ में आने दो, आपको नहीं तो नहीं. असं आमीन बोलना तो सीखो. तेव्हा कळू दे न कळू दे आमीन तर म्हणत जाओ. मैं तो आगे बढ़ता हूँ ना, मी तर पुढे जाऊ शकतो ना. हालेलुया, हालेलुया. सो अभी बड़ा बन गया. नाउ दैट चाइल्ड ग्रू अप. आता तो लहान लेकरू मोठा झालेला आहे कमिटिंग से, आणि तो पाप करतच आहे. बचपन से पाप करते गया. सी द चाइल्डहुड कमिटिंग सिन, ग्रोइंग इन सिन, ग्रोइंग इन सिन, ग्रोइंग इन सिन, ग्रोन अप इन सिन नाउ. आणि लहानपणापासून तो पाप करत आहे, तो पापामध्ये वाढत आहे, पाप करत चालत आहे आणि तो आता मोठा झालेला आहे. एक दिन आणि एक दिवस यीशु पर विश्वास रखा. तो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. अभी व्हाट डिड जीसस डू? मग येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे? वॉश्ड हिम. त्याला शुद्ध केलं, त्याला धुतलेला, आंघोळ घातलेला आहे. त्याला आंघोळ घातलेला आहे. And now आणि आता he has to आणि आता त्याला काय करायचं आहे? surrender his members to the holiness. तर पवित्रतामध्ये गुलाम म्हणून त्याला सोपून द्यायचं आहे. What he has to do now? त्या पवित्रतामध्ये त्याला सोपून द्यायचं आहे. पाप में he was growing in sin. तो पापामध्ये वाढत होता. Now he should grow in holiness. मग आता तो पवित्रतामध्ये ते वाढवायला पाहिजे. पाप में ज्यादा पाप करते गया, अभी कम पाप करते गया. तो पापात तो वाढत गेलेला आहे आणि त्यानंतर आता पापामध्ये तो कमी व्हायला सुरुवात केलेला आहे. करायला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. So I believe in Jesus, that is enough. No, that's not enough. मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हे माझ्यासाठी पुरेसे आहे असं नाहीये. You need to wash yourself every day. तर स्वतःला तुम्हाला दररोज शुद्ध करायची गरज आहे. You know, priests, they used to wash their hands and feet. याजक लोक आपले हात धुवायचे आणि पाय धुवायचे. In the same way, त्याच प्रकारे every day you need to cleanse yourself by the word. दररोज तुम्हाला देवाच्या वचनाने तुम्हाला शुद्ध करून घ्यायचं आहे. We see it later. आणि आपण त्यानंतर पाहणार आहे. Number 3. आणि तिसरी गोष्ट, when this sanctification will finish. आणि एक शुद्धीकरणाची प्रक्रिया कधी थांबणार आहे? पास्टर, कितना दिन हम ऐसा खुद को पवित्र करते रहना है? आणि पास्टर, आपण किती दिवस असं स्वतःला शुद्ध करत बसायचं आहे? मरने तक करना. तुम्ही मरूस तोपर्यंत तुम्हाला करायचं आहे. मरने तक. तुम्ही मरूस तोपर्यंत तुम्हाला करायचं आहे. Till your death you need to cleanse yourself. तुम्ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःला शुद्ध करत राहणं गरजेचं आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Listen to me. काळजीपूर्वक ऐका. What all you need to cleanse? Okay, we'll see later. Let us think. One brother or sister died. आता एक बहीण किंवा एक बंधूचा मृत्यू झाला असं समजून घ्या. Cleansing process stopped. आणि त्याचा शुद्धीकरणाचा जो प्रक्रिया तो थांबलेला आहे. That person cannot cleanse himself now. तो व्यक्ती आता स्वतःला शुद्ध करू शकत नाही. Still, cleansing didn't stop. तरी सुद्धा त्या शुद्धीकरण थांबलेलं नाहीये. बंद हो, मरने के बाद बंद हुआ क्या? नहीं हुआ. तो मेल्यानंतर त्याचं शुद्धीकरण थांबलेलं आहे काय? नाही, थांबलेलं नाहीये. थोड़ा दिन ब्रेक लिया. थोडे दिवस त्यानं थांबलेला आहे. ब्रेक लिया उसने. ब्रेक घेतलेला आहे. Okay, when Jesus will come, ज्यावेळेस येशू ख्रिस्त खाली येणार आहे, that person will rise up. तो व्यक्ती उठणार आहे. All this sinful body, हे जे पापी देह आहे, शरीर आहे, will disappear. तो निघून जाणार आहे.
God will give him a new body. आणि येशू ख्रिस्त त्याला एक नवीन शरीर देणार आहे. Hallelujah. हालेलुया. That new body is a sinless body. आणि तो नवीन जो शरीर आहे तो पाप विना असणार आहे. हालेलुया. And when he died, ज्यावेळेस तो व्यक्ती मरतो, his spirit was freed from sin. त्याचा जो आत्मा आहे तो पापापासून मोकळे झालेला आहे. मरने के बाद पाप का बंधन से हमारे आत्मा छुटकारा पा लिया. आणि मेल्यानंतर न त्या पापापासून आपला आत्मा वेगळा होतो. Amen. हालेलुया. शरीर बॉडी डिकेड इन द मड. आणि शरीर नाश होतं त्या मातीमध्ये. When Jesus comes, ज्याचे येशू पुन्हा येणार he आहे, will give new body. तो आपल्याला एक नवीन शरीर देतो. It is totally holy. आणि तो पूर्णपणे पवित्र आहे. Then the sanctification was over. त्यावेळेस शुद्धीकरणाची प्रक्रिया थांबलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So, what all has to be cleaned? मग कोणत्या गोष्टी शुद्धीकरण करण्याची गरज आहे? Pastor पवित्र रहना है. Pastor, if we want to be holy, what are the areas that we need to be holy? आणि जर मला पवित्र राहायचं असेल तर कोणत्या भागामध्ये मला पवित्र बनायचं आहे? When Jesus came in your life, ज्यावेळेस येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे, he didn't clean somewhere here, one part, one dot he didn't clean. He cleaned you everything. तो फक्त एकच भाग जो आहे किंवा टिंब त्याने स्वच्छ केला नाही, तर पूर्णपणे त्यानं तुम्हाला शुद्ध केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. जब मैं यीशु पर विश्वास किया, ज्या दिवशी मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, मेरा गुटखा खाना बंद हुआ. माझा गुटखा खायचं बंद झाला. और दारू कभी कभी पीता तो वो भी बंद हुआ. कधी कधी तर दारू पित होतो, तो पण बंद झालेला आहे. एडिक्ट नहीं था मैं दारू के लिए. मी दारूसाठी व्यसन म्हणजे नहीं था, नव्हतो. व्यसन न होता मला. जब कभी तो एक बार वो सब बंद हुआ. कधी तर मी प्यायचं, तो सर्व गोष्टी सब बंद झालेल्या आहे. इसका मतलब मैं पूरा मेरा पाप छूट गया, ऐसा है क्या? याचा अर्थ होत नाही की माझं पूर्ण पाप निघून गेलेला आहे. वो छोड़ के और भी बहुत कुछ थे मेरे. त्या गोष्टी सोडून बरेच गोष्टी असू शकतात. परमेश्वर क्या किया, कुछ चीज बहुत जल्दी हटा दिया. आणि देवानं काय केलं, काय गोष्टी खूप लवकर रीतीनं त्यानं काढून टाकलेला आहे. कुछ चीज के लिए परमेश्वर धीरे धीरे निकाल रहा है. आणि काय गोष्टींसाठी तो हळूवार करत तो काढत लागलेला आहे. इसलिए मरने तक हमें पवित्र बनना है. म्हणून आपण मरूच तोपर्यंत आपल्याला पवित्र राहायचं आहे. आमेन बोला. आमेन. सभी लोग बोलो आमेन. सर्व लोक आमेन म्हणा. सोने वाला बोलो आमेन. आमेन. शाबाश. सब लोग सो रहे, देखो सभी लोग सो रहे, इसका मतलब. हालेलुया. हालेलुया. अगले संडे से ये लोखंड का खुर्ची रखेंगे हम, उसमें जरा 2 एम्प करंट छोड़ेंगे, जागृत रहते हो. पुढच्या रविवारपासून आपण की नाही लोखंडी खुर्च्या ठेवूया, त्याला इलेक्ट्रिक करंट सोडूया. जरा जागे रहते ना, म्हणजे तुम्ही जागृत राहणार. हालेलुया. हालेलुया. ओके. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. So what are the areas that we need to be holy? मग कोणत्या भागामध्ये आपल्याला पवित्र राहायचं आहे? Okay. Colossians 3:10. कलसीकरास पत्राचं 3 अध्याय 10 वचन. Colossians 3:10. कलसीकरास पत्राचं 3 अध्याय 10 वचन. And they have put on the new man, which is renewed in knowledge after the image of him that created him. Here, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माण सत्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. थांबा. पूर्ण ज्ञानात नवा केलं जात आहे. यू आर क्लीन इवन इन द नॉलेज. तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा प्रभू तुम्हाला शुद्ध करत आहे. हालेलुया. हालेलुया. सुन रहे क्या? मी ऐकत आहे का? का पवित्र होना है? कोणत्या ठिकाणी तुम्हाला पवित्र बनायचं आहे? ज्ञान में. तुमच्या ज्ञानात तुम्हाला शुद्ध बनायचं आहे. आमेन. आमेन. अच्छा ज्ञान को प्राप्त करो. चांगल्या ज्ञानाचा तुम्ही प्राप्त करा. उपयोग नहीं है वैसा ज्ञान इस दुनिया में बहुत मिल रहा है अभी. या जगात उपयोग नसलेला ज्ञान तुम्हाला बरेच भेटत आहे. उसके पीछे मत पडो. त्या ज्ञानाच्या मागे तुम्ही पळू नका. आप
अच्छे ज्ञान प्राप्त करो, चांगलं ज्ञान मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाइबल पढ़ो, तुम्ही पवित्र शास्त्र वाचा, क्रिश्चियन बुक्स पढ़ो, ख्रिस्ती लोकांनी लिहिलेले जे पुस्तक आहे ते वाचा. शॉर्ट्स वीडियो देखना बंद कर दो, शॉर्ट रील्स किंवा व्हिडिओ जे आहे ते पाहायचं तुम्ही बंद करा. गेम्स खेलना बंद कर दो, गेम खेळायचं तुम्ही बंद करा. क्रिकेट में 4-4 तास घंटा टाइम वेस्ट करना बंद कर दो, क्रिकेट पाहण्यामध्ये 4-4, 5-5 तास घालवणं तुम्ही बंद करा. क्रिकेट से आपका जीवन, आपका समय सब कुछ बर्बाद होता है. क्रिकेट पाहण्यानं तुमचं जीवन, तुमचा वेळ सगळं बर्बाद होतो. आपको कुछ नहीं मिलने वाला क्रिकेट से. क्रिकेट पाहण्यानं तुम्हाला काही प्राप्त होणार नाहीये. क्रिकेट एक नशा है. क्रिकेट एक नशा आहे. दारू पीने वालों में, क्रिकेट देखने वालों में कुछ फर्क नहीं है मेरे नजर में. आणि माझ्या दृष्टिकोनातून दारू पिणारा आणि क्रिकेट पाहणारा मध्ये काही फरक नाहीये. दारू पीने वाला को छुड़वाओ, क्रिकेट देखने वाला को छुड़ाओ, देखेंगे. तुम्ही दारू पिणारा व्यक्तीला तुम्ही मोकळं करा आणि तसंच ती मॅच बघणारा व्यक्तीला तुम्ही मोकळं करा. दोनों लत है ना, दोघं व्यसनच आहे त्यांच्या. नशा है वो, आणि तो नशा आहे. गेम खेलना एक नशा है आणि गेम खेळणं एक नशा आहे. सब दारू पीने वाले, क्रिकेट देखने वाले और गेम खेलने वाले सब एक ही ग्रुप के मित्र है. आणि जे दारू पिणार आहे, जो मॅच बघणार आहे आणि जो गेम खेळणारा व्यक्ती, सर्व एका ग्रुपचे मेंबर आहेत. हाँ, गेम खेलने वाला नहीं सोचना है वो दारू पीता है वो खराब है. नहीं, दोनों एक ही है. असं तुम्ही म्हणा की तो गेम खेळत तो खराब आहे आणि दारू पिणारा व्यक्ती खराब आहे. मैं नहीं कहता, याकूब कहता बाइबल में पढ़ो. म्हणत आहे तर याकूब म्हणत आहे, हे तुम्ही वाचून पहा. हाँ, बाइबल पढ़े ना, ये सब बातें समझ में आता है, नहीं तो समझ में नहीं आता. जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पडणार. कुछ लोग हंस रहे, काही लोक हसत आहेत. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो you need to cleanse your knowledge. आणि मग तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा तुम्हाला पवित्र बनायचं आहे. Take your right hand, तुमचा उजवा हात घ्या, keep here. तुमच्या माथेवर ठेवा. हाँ सही. हिंदी में बोलो. आणि हिंदीमध्ये आपण म्हणणार आहे, I will have good knowledge. Sorry, हिंदी में नॉलेज को क्या कहते हैं? ज्ञान. ओके, मैं अच्छे ज्ञान प्राप्त करता हूँ. मैं अच्छा ज्ञान प्राप्त करता हूँ. खराब ज्ञान नहीं दे. मोबाइल में है ना, खराब ज्ञान भरपूर मिलता है. आणि मोबाईल मध्ये आपल्याला खूप खराब ज्ञान मिळतो. हालेलुया, हालेलुया. कॉमेडी मिलता है, कॉमेडी, हसण्याचे व्हिडिओ आपल्याला पाहतो. हाँ, सिर्फ कॉमेडी देखते हुए ही बैठ गया. आपण नुसतं कॉमेडी बघतच बसलेला आहे. लाइफ कॉमेडी बन जाएगा. आपलं जीवन कॉमेडी होऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. क्रिकेट देखते हुए रह गया. क्रिकेट जर नुसतं बघत बसलो, एक भी रन बना नहीं पाएगा तो. तुम्ही एक पण रन बनवणार नाही. एटलीस्ट दिखाई तो दे रहा है, तो एक भी रन नहीं बनाएगा. त्या व्यक्ती खेळताना आपण पाहू शकतोय, पण आपण स्वतः जीवनात रन बनवू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. तो संभाल के रहो. अच्छा ज्ञान, पवित्र ज्ञान रखो दिमाग में. म्हणून सांभाळून राहा आणि पवित्र ज्ञान तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवा. हाँ, ज्यादा दुनिया के डोंट रीड वर्ल्डली बुक्स. आणि जगी गोष्टी तुम्ही वाचत बसू नका. हालेलुया, हालेलुया. ज्ञान भी पवित्र चाहिए. तुमच्या मिळणारा जो ज्ञान आहे तो सुद्धा पवित्र पाहिजे. In Romans 12:2 Paul said, "Be transformed by renewing of your mind." आणि रोमकरास पत्र याचं 12 अध्याय दुसरं वचन म्हणत आहे, तर तुमच्या मनाच्या शुद्धीकरणामध्ये तुम्ही चाला म्हणून सांगितलेलं आहे. पवित्र क्या रहना है? तुमचं पवित्र काय बनवायचं आहे? ज्ञान. बोलिए एक बार, ज्ञान पवित्र रहना है. ज्ञान पवित्र रहना है. ज्ञान पवित्र रहना है. ज्ञान पवित्र रहना है. हात पकड के बोल. तुम्ही डोक्याला हात ठेवा आणि म्हणा. असं करू नका, त्याचा अर्थ वेगळा येतोय मला. ज्ञान पवित्र रहना है. ज्ञान पवित्र रहना है. और क्या पवित्र रहना है? नेक्स्ट, अजून काय पवित्र ठेवायचं आहे? नंबर 2, दुसरी गोष्ट. नंबर 2, दुसरी गोष्ट, आवर इमोशंस. आपली भावना. भावना भी बदलना है. आपली भावना ते सुद्धा बदलायचं आहे. यीशु से पहले आणि येशूच्या अगोदर क्या भावना था, अभी क्या भावना है? आपली भावना काय होती आणि आता काय आपली भावना आहेत? That's the fruit of Holy Spirit. आणि हे पवित्रताचे फळ आहे. All the 9 fruit. We should have all the 9 fruit of Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचे जे 9 फळ आहेत ते आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. We should have love. आपल्यामध्ये प्रीती असायला पाहिजे. प्रीती असायला पाहिजे. किसी को देखने के बाद नफरत आता है तो तुझे बदलना जर है. एका व्यक्तीला पाहून जर तुमच्यामध्ये नफरत येत असेल तर तुम्हाला बदलायचं आहे. यीशु पर सिर्फ विश्वास रख के बाइबल पढ़े तो नहीं चलता. येशूवर विश्वास ठेवून पवित्र शास्त्र वाचून होत नाही. हाँ,
पास्टर वो आदमी अच्छा नहीं इसलिए मैं नफरत करता हूँ. पास्टर तो व्यक्ती चांगला नाही म्हणून मी त्याच्यावर नफरत करतो. God didn't say that. येशू ख्रिस्तानं तसं बोललेलं नाहीये. You need to love him more. तुम्हाला त्याच्यावर अधिक प्रीती करायचं आहे. आमेन. क्या आमेन बोला? हमें आप कुछ भी बोलो, हम हिलने वाले नहीं है. आप बोलते भी क्या हो? हालेलुया, हालेलुया. हम बदलने वाले नहीं है. सॉरी, मैं मैसेज बोल रहा हूँ. संगति का परिणाम ऐसा होता है. संगतीचा परिणाम असा आहे. ओके, ठीक है. आप अच्छे लोग हैं. ठीक है. तुम्ही सर्वजण लव आणि प्रीती, जॉय आणि आनंद. जॉय, आनंद. बोलो जॉय. म्हणा आनंद. आनंद, आनंद. आनंद रहना है हमेशा. आणि नेहमी आपल्याला आनंदित राहायचं आहे. भावना है ना, आपली तो भावनाच आहे. हाँ, यीशु में विश्वास रखा लेकिन हम आनंद कभी नहीं रहते. आणि येशूवर विश्वासाच्या अगोदर आपण कधीच आनंदित राहत नव्हतो. कभी प्रीति करते रहे. कधीच आपण प्रीती करत नव्हतो. नो पीस एट ऑल. आणि आमच्यामध्ये शांतीच नाही. हाँ, नो पेशेंस. आणि संयम देखील नाही. काय फायदा आहे? मग काय उपयोग आहे? भावनाओं को शुद्ध करो. तुमच्या भावनांना तुम्ही शुद्ध करा. आमेन. दोनों, फक्त 2 लोक म्हटलेलं आहे. आमेन. भावनाओं को शुद्ध करो. तुमच्या भावनांना तुम्ही शुद्ध करा. आमेन. हालेलुया, हालेलुया. and then clean your eyes. मग तुमच्या Next point. Number 3, clean your eyes. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नेत्रांना तुम्ही शुद्ध करा. आंखे नेहमी डोळे साफ करा. तुम्ही तुमचे डोळे नेहमी तपासून पहा आणि शुद्ध ठेवा. हम क्या देखते हैं, आपण काय पाहतो, संभाल के रहो. मी सांभाळून राहा. Jesus said, "Eye is the lamp of the body." आणि येशू म्हणाला जो डोळा आहे तो शरीराचा दिवा आहे. शरीराचा दिवा आहे. What is eye? Eyes are the lamp of the body. आणि डोळे आपले काय आहे तर शरीराचा दिवा आहे तो. Jesus said in Matthew 7:3 that first you remove. Why do you look at the speck that is in your brother's eye? आणि मत्तेचं 7वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये म्हणत आहे ते काय कुसळ मुसळ होऊन आहे बघा. मला ते कन्फ्युज होते नेहमी. कुसळ म्हणजे काय, मुसळ म्हणजे काय, कन्फ्युज होते. ते आपण वाचणार आहे मत्ते 7:3. Why do you look at the speck as is in your brother's eye? तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यात. थांबा. तू आपल्या डोळ्यातलं मुसळ ध्यानात न आणता. So but do not notice the log that is in your own eye. न आणता आपल्या भावाच्या डोळ्यात पुसळ का पाहतो. कुसळ म्हणजे मुसळ म्हणजे नाही. मुसळ म्हणजे काय सांगा मला. मोठा बिग लॉग. बरोबर 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 आहे. वणके, कानामध्ये वणके म्हणतात. What? So you have log in your eye. तुमच्या स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ आहे. मुसळ बरोबर आहे ना. जरा कल्पना करा, 2 मुसळ आता प्रत्येकाच्या डोळ्यात 2 मुसळ आहे. आता विचार करा किंवा कल्पना करा 2 डोळ्यामध्ये 2 मुसळ आहेत. जरा कल्पना करा स्वतः तुम्ही कल्पना करा. आरसा समोर बघा आणि समोर पहा. सो वेन यू हॅव लॉग, ज्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये मुसळ आहे, वाय डू यू लुक स्पेक एट अदर्स आयस. मग दुसऱ्यांच्या डोळ्यातल्या कुसळ तू का पाहतायस. छोटा है. Jesus said, first you correct yourself. येशू म्हणत आहे तू पहिला स्वतःला दुरुस्त कर. Then you go and repair others. मग तू दुसऱ्यांना जाऊन सांग. So we should be clean. We should have clean eyes. म्हणून आपले डोळे सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. We should have clean ears. शुद्ध कान देखील असायला पाहिजे. What we hear. आपण काय ऐकत आहे. Proverbs chapter 1:5. नीतिसूत्र 1 अध्याय 5 वचन. Proverbs chapter 1:5 will not read. आपण ते वाचणार नाहीये. You write down. ते लिहून घ्या. नीतिसूत्र 1 अध्याय 5 वचन. 1:5 says that you
नीतिसूत्र 1 अध्याय 5 वचन Yeah, we should have clean ears. की आपलं जे आपण ऐकत आहे ते शुद्ध असायला पाहिजे. Yeah, you should attain wise counsels. आणि जे चांगले सांगत आहे ते तुम्ही ऐकायला पाहिजे. चांगले ऐका, तुम्ही चांगले ऐका. अच्छा सुनो, अच्छा देखो. चांगल्या गोष्टी तुम्ही पहा, चांगल्या गोष्टी तुम्ही ऐका. Then the last one, आणि शेवटची गोष्ट, we should have clean tongue. शुद्ध आपला जीभ जे आहे तो चांगला असायला पाहिजे. यीशु ने आने के बाद इन सभी चीजों में बढ़ना है हम. आणि येशू मध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये आपले वाढ होणं गरजेचं आहे. मरने तक, मरुस तोपर्यंत. Ephesians 4:29. इफिसकरस पत्र 4 अध्याय Ephesians 4:29 says, 4 अध्याय 29 वचन असं सांगत आहे, let no corrupt talk come out of your mouth. इफिसकरस पत्र 4 अध्याय 29 वचन. Let us read this. आपण ती वाचणार आहे. Let no corrupting talk come out of your mouth, but only such as is good for building up, as fits the patient, that it may give grace to those who hear. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही. नाही 4:29. तुमच्या मुखातून कसले कुचके भाषण न निघो. हा, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो. त्यासाठी की सेवेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. so what Paul says here? मग पॉल या ठिकाणी काय म्हणत आहे? He says no corrupt communication proceed out of your mouth. आणि कुचके भाषण तुमच्या मुखातून बाहेर पडू नये. Amen. Hallelujah. 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 ज्ञान, we should have holy knowledge. आणि आपलं ज्ञान जो आहे तो पवित्र असायला पाहिजे. We should have holy sight. आपण जे पाहतो ते पवित्र असायला पाहिजे. We should have holy ears. जे आपण ऐकत आहे तो पवित्र असायला पाहिजे. We should have holy tongue. आणि पवित्रता आपली भाषण असायला पाहिजे. इसमें बढ़ना है. तर या गोष्टींमध्ये आपल्याला वाढायचं आहे. So last, I will before finishing. आणि संपवायच्या अगोदर, one day we all will die. एक दिवस आपण सर्वजण मरणार आहे. Amen. Amen. So when we before our death, आणि मरण्याच्या अगोदर we should think. आपल्याला विचार करायचा आहे, माझे डोळे चांगले ठेवले की नाही. मी 50 वर्ष ईश्वर विश्वास ठेवला, आता मी मरणार आहे. माझे जीभ कसं ठेवलं मी, माझे कान कसं ठेवलं, माझे डोळे कसं ठेवलं, विचार करायला पाहिजे. तर या गोष्टी आपण विचार करणं गरजेचं आहे. विचार करायला पाहिजे. सब लोग सीरियस बन गए. सर्वजण गंभीर झालेले आहे. हालेलुया. हालेलुया. दिस इज ट्रूथ. आणि हे सत्य आहे. ट्रूथ इज रिअली सिरियस. आणि हे सत्य खरंच गंभीर आहे. शॉर्ट व्हिडिओज आर व्हेरी फनी. आणि शॉर्ट व्हिडिओ जे आपण बघतो आपल्याला कॉमेडी लागतो, फार छान वाटते. छान वाटतो, आनंद देतो. शॉर्ट्स बघताना फार छान वाटते. रील्स पाहत असताना आपल्याला खूप आनंद वाटतो. खरं ऐकताना सिरियस वाटते. पण खरा ज्यावेळेस आपण ऐकतो आपल्याला खूप गंभीर वाटतो. हालेलुया. हालेलुया. सो ऍट द टाइम ऑफ युअर डेथ, ज्यावेळेस तुम्ही मरणार आहे, यू शुड हॅव सम सॅटिस्फॅक्शन. तुमच्याबद्दल तुम्हाला एक थोडा समाधान असणं गरजेचं आहे. देवा, मी प्रयत्न केले, माझं बुद्धी, माझं कान, माझं डोळे, माझं कान, माझं तोंड पवित्र ठेवायचे, मी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी मी आभार मानतो. आभार मानायला पाहिजे मी तेव्हा. Amen. Amen. धन्यवाद करना है उस वक्त. त्यावेळेस आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. और कहना है, आणि सांगायचं आहे, जो भी कुछ बचा कुचा है, जे काय आता राहिलेलं आहे, तू ठीक कर दे बाबा. त्याला तू दुरुस्त कर. मी आता मरणार आहे. मी आता मरणार आहे. तू जेव्हा येणार आहे ना, तेव्हा सगळं नवीन निवड बाबा, मला नको हे शरीर. हालेलुया. 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 So cleanliness meets our entire life. आणि शुद्धीकरण आपलं पूर्ण जीवन घेतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So Jesus said, मग या ठिकाणी येशू म्हणत आहे, I am the true vine. मी खरा द्राक्षवेळ आहे. You are the branches. आणि तुम्ही फाटे आहे. My Father is the gardener. आणि माझा पिता जो आहे तो माळी आहे. Abide in me. तुम्ही माझ्यामध्ये राहा. And my Father will purge out those who doesn't bear fruit. आणि जे फळ देत नाही त्यात सर्व फाटे.
those who bear fruit, my Father will cleanse them. आणि जे फळ देणारे फांदे आहेत त्यांना माझा पिता तो शुद्ध करेल. And he will make you to bear more fruit. आणि अधिक फळ द्यावा यासाठी तो तुम्हाला कृपा देईल. हालेलुया, 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 हालेलुया. अगर आप पवित्र ये सभी चीजें आप पवित्र रखते हैं तो आप परमेश्वर के साथ जो सहभागिता है उसका आनंद नहीं उठा सकते. नहीं उठा सकते. जर तुम्ही या सर्व भागामध्ये जर तुम्ही शुद्धता पाळत नसाल तर तुमचा जो सहभागिता देवाबरोबर तुम्ही पाळू शकणार नाही. सभी लोग जो इस तरह क्रिकेट देख के गेम देख के टाइम वेस्ट करते ना, एक दिन परमेश्वर उनका कान पकड़ेगा. आणि जे लोक इन्हें क्रिकेट पाहत आहेत, जे गेम खेळत आहेत, त्यांचे परमेश्वर इन्हें कान पकडणार आहे. मैं तुझे कान क्यों दिया, आंखें क्यों दिया, मी तुला डोळे कशासाठी दिलं होतं, कान कशासाठी दिलं होतं? स्कोर पूछने के लिए कान दिया था क्या? स्कोर विचारण्यासाठी कान दिलं होतं काय? नहीं है, या गोष्टीसाठी नाही दिलेला आहे. सिक्सर मारने के बाद चिल्लाने के लिए मुंह दिया था क्या स्तुति करने के लिए दिया था? सिक्स मारल्यानंतर ओरडण्यासाठी दिला आहे का माझी स्तुती करण्यासाठी दिलेला आहे? हालेलुया, हालेलुया. चर्च में कुछ करते नहीं, चर्च मध्ये काहीच करत नाही, जोर से गीत भी गाते नहीं, मोठ्या आवाजात गाणं पण म्हणत लेकिन नाही. सिक्सर मारने के बाद आणि एक सिक्स मारल्यानंतर कुर्सी गिरसी सब उठा के नाचते घर में. खुर्चीवरती उड्या मारून नाचू लागतात. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ऐसे नाचने वालों को एक दिन नाचना बंद कर अशा नाचणाऱ्या लोकांना इन्हें नाचवायला लावायला पाहिजे. बंद करेगा परमेश्वर? परमेश्वर बंद करेल. हाँ, परमेश्वर सीरियस रहो, मैं बोल रहा हूँ. आणि परमेश्वराबद्दल तुम्ही गंभीर राहा. मैं जोक नहीं कर रहा हूँ, मी विनोद करत नाहीये. आई एम नॉट क्रैकिंग जोक्स. मी जोक सांगत नाहीये. आई एम सीरियस. आणि मी खूप गंभीर आहे. हाँ, सिनेमा देखते हुए 4 घंटे बैठने वाले आणि जे सिनेमा पाहत असताना 4 तास त्या टीव्ही समोर बसतात, सब बुरा ज्ञान अंदर जा रहा है. सगळं जे चुकीचं ज्ञान आहे तो ऑल द वर्ल्डली नॉलेज इज गोइंग इन युअर माइंड. ही गोष्टी तुमच्या मनामध्ये जात आहे. बी केअरफुल, सावध राहा. व्हॉट गॉड विल आस्क यू. देव तुम्हाला काय विचारणार आहे? यू हॅव टाइम टू वॉच 3 hours मूवीज. 3 तासाचं पिक्चर बघायला तुझ्याकडे वेळ आहे. बट यू डोंट हॅव हाफ एन आवर टाइम टू स्पेंड टाइम विथ मी. पण माझ्याबरोबर अर्धा तास घालवण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाहीये. नहीं पूछेगा क्या परमेश्वर? परमेश्वर विचारणार नाही का या गोष्टी? पूछेगा, विचारणार आहे. मोशे एक बार छोटा सा गुस्सा किया, उसको पूछा. मोशे लहानसा असा राग दाखवला. इतना बड़ा बड़ा गुनाह करते, परमेश्वर नहीं पूछेगा हमें? मग तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी करत असेल त्यावेळेस देव विचारणार नाही का? हालेलुया. जीसस इज द ट्रू वाइन. आणि येशू ख्रिस्त हा खरा द्राक्ष वेळ आहे. गॉड इज द गार्डनर. आणि आपला पिता तो माळी आहे. He will not bear sin in our lives. आणि आम्ही पाप करणार नाही. तो परवानगी देत नाही त्या गोष्टींचा. तो सहन करणार नाही. तो सहन करणार नाही. आमचं पाप सहन करत नाही. हालेलुया, हालेलुया. In Old Testament punishment was immediate. आणि जुना करारामध्ये जो शिक्षा होता तो लगेच होता. पुराना नियम में शिक्षा ना, इधर पाप किया इधर शिक्षा, धडाधड. आणि जुना करारामध्ये तुम्ही इथं पाप करता लगेच तुम्हाला शिक्षा देखील मिळत होता. बट इन द न्यू टेस्टमेंट, पण नवीन करारामध्ये गॉड इज सो ग्रेशियस. आणि परमेश्वर आपला खूप कृपाळू आहे. सो मर्सीफुल. आणि तो खूप दयाळू आहे. ही नोज हाऊ टू पनिश. त्याला माहिती आहे की शिक्षा कसं द्यायचं आहे. कसं द्यायचं त्याला माहिती आहे. कसं द्यायचं त्याला माहिती आहे. संभाल के रहो. मग सावध राहा. सभी जो भी पाप है आपके जीवन में सब निकाल दो. तुमच्या जीवनामधले जे सर्व पाप आहे त्याला तुम्ही काढून टाका. Shall we stand upon our feet? आणि आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभारणार आहे. हर एक पाप हम निकाल देंगे. प्रत्येक पापाला आपण काढून टाकणार आहे. God will cleanse us. आणि परमेश्वर आपल्याला शुद्ध करणार आहे. God will cleanse us. आणि देव आपल्याला शुद्ध करणार आहे. Let us look unto the Lord. आपण देवाकडे पाहणार आहे. Thank you, Lord Father.